हे बघा, शेपूची भाजी घेतलेली आहे मी मस्त नीट करून. आता मी चिरून घेणार आहे तिला मस्तपैकी चिरून घेऊन शेपूची भाजी मस्त करून दाखवणार आहे तुम्हाला. शेपूची भाजी चिरून दाखवते तुम्हाला. भाजी चिरायला घेतले. हे बघा, भाजी सगळी चिरून झालेली आहे मस्तपैकी. एका टोपामध्ये घेतलेले मस्तपैकी भाजी मला चांगलं धुवून घेणार आहे स्वच्छ पाण्यानं. हे बघा, एवढा लसूण घेतलेला आहे, एक गड्डा, 10-12 मिरची घेतलेल्या आहे. तुम्हाला तिखट केवढं पाहिजे तेवढं तुम्ही घालू शकता. लसूण चिचून घेते, मिरची चिरून झालेले आहे मस्तपैकी. आता फोडणी देते मी. हे बघा, गॅस पेटवून झालेला आहे. त्याच्यावरती कढई ठेवणार आहे मस्तपैकी. कढई मस्त गरम झालेले आहे. त्याच्यामध्ये मी आता 2 पळे तेल सोडते. ठेचलेला लसूण टाकते याच्यामध्ये. मस्तपैकी हलवून घेते. मिरची आणि लसूण मस्त भाजून घ्यायचं. नंतर त्याच्यामध्ये शेपूची भाजी धुवून घेतलेली ती टाकायची. लसूण आणि मिरची भाजून झालेले. त्याच्यामध्ये मी शेपूची भाजी टाकते. भाजी परतून झाले मस्तपैकी. थोडं मी पाणी सोडते शिजायला त्याच्यामध्ये. हे बघा, मी मटकीची डाळ घेतलेली आहे, थोडीशी टाकते ह्याच्यामध्ये. चवीला थोडं मीठ टाकते. मस्तपैकी परतून घेते याला. थोडीशी शेंगदाण्याचे कूट टाकलेले मस्तपैकी करून. बघा, मस्त शिजलेले, भाजी शिजलेले मस्तपैकी. छान भाजी शिजवून. मित्रांनो बघा, अशी रेसिपी आहे माझी शेपूच्या भाजीची मस्तपैकी. लाईक करा, सबस्क्राईब करा. मस्त झालेले आहे.